फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आज मी आले आहे डोंबिवलीला आणि डोंबिवलीच्या स्वामी समर्थांच्या मठात. आज मी तुम्हाला डोंबिवलीच्या स्वामी समर्थांचा मठ दाखवणार आहे आणि तो इतका सुंदर आहे. ऑनलाईनमध्ये जेव्हा तुम्ही सर्च माराल तेव्हा सुद्धा आपल्याला आतमधलं स्वामींचं दर्शन आपण घेऊ शकतो. चला तर मग तुम्हाला दाखवते मी डोंबिवलीच्या स्वामी समर्थांचा मठ. पहा तर कसं आपण इथे येऊ शकतो. डोंबिवली स्टेशनला उतरायचं आणि स्टेशनवरून नांदिवली म्हणून स्वामी समर्थांचा मठ अशी रिक्षा पकडायची आणि आपल्याला तिकडे नाक्यावरती उतरून थोडंसं चालत यायचं आहे. मग आपल्याला शेअरिंगमध्ये रिक्षा मिळेल. 15 रुपये शेअरिंग आहे. चला तर मग जाऊया आपण आता स्वामींच्या मठात. तर इथे स्वामींच्या मठात घेऊन जाण्यासाठी आपल्याला काही अवेलेबिलिटी नाही आहे. पूजेचं सामान जर आपल्याला घ्यायचं असेल तर इथे एक दुकान आहे. त्या दुकानामध्ये जर आपल्याला स्वामींसाठी काही घेऊन जायचं असेल तर ते थोडंसं सामान आपल्याला मिळेल. जर त्याहून आणखीन काही हवं असेल तर आपण बाहेरून घेऊन येऊ शकतो. चला तर मग आपण जाऊया आता स्वामींच्या मठात. मी हे घेतलेलं आहे स्वामींसाठी. ह्याच्यामध्ये नारळ आहे आणि ऑर्गॅनिक गूळ आहे. ते मी तुम्हाला दाखवते. ऑर्गॅनिक गुळाच्या पुड्या कशा बनवलेल्या आहेत त्या. स्वस्त आहे. 10 रुपयाची एकच पुडी होती. मी भरपूर घेतल्यात कारण की मला त्या दुकानात खूप टेस्ट करून पाहायला मिळाली. तर तो गूळ खूप छान लागला म्हणून मी भरपूर सारे घेतलेत. चला तर मग एक्साइटमेंट आहे की नाही स्वामींचा मठ पाहण्यासाठी. मी सुद्धा पहिल्यांदाच येते. चला. महालक्ष्मी स्टोअर हे इथे एकच दुकान आहे सध्या आणि आपण ह्या दुकानामध्ये नारळ आणि जे मी आता गुळाच्या पुड्या घेतल्यात त्या इथे मिळतात. त्या व्यतिरिक्त इथे मला काही दिसत नाही आहे घेऊन जाण्यासाठी आणि मलाही माहीत नव्हतं इथे काही मिळणार नाही आहे. तर जर तुम्हाला काही हवं असेल, फ्रूट्स वगैरे घेऊन यायचे असेल तर तुम्ही स्टेशनवरून घेऊन येऊ शकता. स्टेशनवरती भरपूर अवेलेबिलिटी असते. आणि हे पहा, आपण आता पोचलो आहोत स्वामींच्या मठात. हा पहा स्वामींचा मठ. सभोवती झाडं आहेत. रस्त्यालगतच आहे. बाहेरून तुम्हाला मी पूर्ण दाखवते स्वामींचा मठ कसा दिसतो आहे आणि केवढा मोठा आहे. हा खूप मोठा मठ आपण पाहत आहोत. हा पहा, हा इथून एवढा मोठा स्वामींचा मठ आहे. हा पहा. चला तर मग आता स्वामींच्या मठात जाण्याची एक्साइटमेंट आहे. इथे आपल्याला चपला काढून ठेवायच्या आहेत. किती छान वाटतंय. इथे सभोवती छान छान झाडं लावली आहेत. प्रत्येक पायऱ्यांवरती पहा
अर्चन भक्ती, वंदन भक्ती, दास्य भक्ती, सख्य भक्ती, आत्मनिवेदन भक्ती. तांब्यावरती कोरलेली ही अक्षर आहेत. किती छान आणि किती मोठं मंदिर आहे. आणि इथेही खूप शांत वातावरण आहे. हे पहा, दोन्ही साईडने पायऱ्या आहेत. आता आपण प्रदक्षिणा घालतोय आणि इथून परत खाली उतरून, इथून जागा नाही आहे प्रदक्षिणा घालण्यासाठी. आहे किती सुंदर आणि शांत वातावरणात स्वामींचा मठ हा बांधलेला आहे. छान वाटते की नाही?
मला तर खूप छान वाटतंय. कसलं झाड आहे हे? कसलं झाड आहे हो हे? हे बेलाचं झाड आहे. अच्छा, हे बेलाचं झाड आहे. बेलाचं झाड आणि बेलाच्या झाडाला लागलेत ही फळं. बेलफळं लागलेत. केवढी बेलफळं लागलेत. पाहिलं का बेलाचं झाड कसं असतं? हे पहा, बेलपत्र. हे बेलपत्राचं झाड पहिल्यांदाच पाहतोय. उमराचं झाड, वडाचं, फणसाचं आणि कडुनिंबाचं. उमराचं झाड सुद्धा असेल कुठे ना कुठे. हे मंदिराचं पूर्ण दर्शन. हे एवढं मोठं मंदिर आपण पाहत आहोत. पहिल्यांदाच मी स्वामींचा एवढा मोठा मठ पाहते आहे आणि खूप छान सुद्धा वाटतं इथे मला. छान छान झाडं सुद्धा लावले तिथे. बेलाचं झाड तर मी पहिल्यांदा पाहिलंय आणि त्याला एवढी बेलफळं लागली आहेत. आता इथून आपल्याला व्यवस्थित दिसत नाही आहेत. खूप बेलफळं लागली आहे त्याला. पाहताय ना, थोडे थोडे दिसतात. आता थोडा वेळ स्वामींच्या मठात बसून जप करायचा आणि मग निघायचं. ही मला मिळाले जपमाळ. इथे खूप साऱ्या जपमाळ ठेवलेल्या आहेत आपल्याला जप करण्यासाठी. आणि आता थोडा वेळ जपमाळेमध्ये जप करायचा. आता दर्शन झालेलं आहे स्वामी समर्थांच्या मठात. खूप छान दर्शन झालं आणि खूप शांतसुद्धा आहे इथे. प्रसादामध्ये मला शेव मिळाले आणि ते मी खाल्ले सुद्धा. हातावर मिळाले होते थोडेसे, कारण की इथे दुसरा प्रसाद घेण्यासाठी काही ऑप्शन नाही आहे आणि कोणी जास्त काही घेऊनही येत नाही. फक्त नारळ आणि काही गोड प्रसाद वगैरे घेऊन जातात. तर मी सुद्धा नारळ आणि गुळाच्या छोट्या छोट्या ढेप होत्या त्या घेतल्या होत्या आणि स्वामींच्या इथे ठेवल्या. चला तर मग आपण भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चांगल्या कमेंट्स पाठवा मला. आणखी कुठे स्वामी समर्थांचं मठ जर तुम्हाला माहीत असेल तर तो मला सांगा. मी तिथेही दर्शन घ्यायला येईल. मला तर पाहायचेत खूप ठिकाणी, ज्या ज्या ठिकाणी स्वामींचा मठ आहे